नमस्ते, भक्ती फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न होते की एक दिवसाच्या पिल्लांना खायला प्यायला जर नाही दिलं तर चालतं का? तर कसं आहे, एक दिवसाचं जे पिल्लू आहे जे आपण हॅचरीमधून आल्यानंतर आपल्याला समजतं की हे एक दिवसाचं पिल्लू आहे किंवा आपण त्याला डिओसी म्हणतो, डे ओल्ड चेक म्हणतो. परंतु आपण ज्यावेळेस कोंबडी बसवतो आणि त्यावेळेस पिल्लं तयार करतो त्यावेळेस काय होतं की काही पिल्लं आहे ते 19व्या दिवशी निघतात, काही पिल्लं 20व्या दिवशी निघतात आणि काही पिल्लं 21व्या दिवशी निघतात. तर अशा वेळेस काय होतं की आपल्याला प्रश्न पडतो की 19व्या दिवशी जे पिल्लं निघालेलं आहे त्या पिल्लाला खायला प्यायला कधी सोडायचं किंवा त्या पिल्लांना खायला जर नाही दिलं तर आपल्या पिल्लाला काय होईल का? तर कसं आहे, पिल्लाला काही होत नसतं, कारण पिल्लू ज्यावेळेस तयार होत असतं त्यावेळेस त्याच्या पोटामध्ये पिवळा बल्ब जो असतो अंड्यातील तो त्याच्या पोटामध्ये ऑब्झर्व झालेला असतो आणि तो पिवळा बल्ब पिल्लांच्या खाद्याचं आणि पाण्याचं काम करत असतो. त्यामुळे काळजी करायची काही गरज नाही. 19व्या दिवशी पिल्लं निघालं तर त्याला खायला प्यायला देऊ का म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तर तुम्ही काय करा, ज्यावेळेस पिल्लू आणि कोंबडी बाहेर काढता 22व्या दिवशी त्यावेळेस तुम्ही त्या पिल्लाला आणि कोंबडीला खायला प्यायला देऊ शकता.